जंगलात असायचे ते, त्यामुळे त्यांना फार गर्दी चालत नाही, भक्तही त्यांच्या जवळ जात नाहीत. काय त्यांची शांतता भंग नको व्हायला म्हणून. पण पुढच्या वेळी तुम्ही दर्शनाला आला, बिंदास दर्शन घ्या लांबून, इतर भक्त घेतात तसे. मुद्द्यापासून भरकटतो असं वाटतंय का? काय तो संग्राम, त्यांना आत्महत्या केली असं माझं म्हणणं आहे, गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण तुमचं म्हणणं असं की त्याचा खून झालाय, त्याची चौकशी करायची आहे तुम्हाला का माझ्या आश्रमाबद्दल? माझ्या आश्रमाचा इतिहास भूगोल हा जाणून घ्यायचा आहे तुम्हाला? हसू देत नाही, फालतू विलन हे ना. जोक करता पोलीस स्टेशन मध्ये, विनोद सुचतायत पोलीस स्टेशन मध्ये. काल रात्री कुठं होतास? कुठे असणार? आश्रमात. त्या संग्रामने ज्याचा तू खून केलास त्यानं तुझ्यावर 2 वेळा हल्ला का केलास? जामकर साहेब, त्याचा माझ्यावर विश्वास नव्हता. त्याने माझ्याबद्दल खूप सारे गैरसमज करून घेतले होते. माझ्याबद्दल त्याच्या मनात खूप राग होता. त्याच्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्याला तो मलाच जबाबदार पकडत होता. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, बाबा, मनातला किंतु परंतु, शंका कुशंका सगळ्या बाजूला कर, आपण एकदा समोरून बोलूयात. एकदा माझ्याशी बोलला असता तर आज तो जिवंत असता. पण त्याने माझं कधी ऐकलंच नाही. कदाचित त्याला त्याची चूक कळली असेल, पश्चात्तापाने त्याने मरण जवळ केलं असेल. एकदा त्याने बोलायला पाहिजे होतं. चुरू 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 चुरू. अचानक कसं काय झाला पश्चाताप? झाला असेल त्याला पश्चाताप. त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली असेल. त्याने त्याच्या वडिलांना मारलं होतं, पोलिसांपासून लपत छपत फिरत होता. या सगळ्याचा पश्चाताप झाला असेल त्याला. आता या सगळ्या त्याच्या मनाची अवस्था काय होती, त्याच्या डोक्यात नक्की काय चालू होतं, हे इथे बसून मी कसं सांगणार? पुन्हा चुरू 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 चुरू. फोन वाजला माझा. I prefer no phone calls during the course of investigation. I lose my concentration. So what I do is, I keep my phone away from myself. Investigation. I precisely avoid them. माफ करा जामकर साहेब, पण मला फोन घ्यावा लागेल. घ्या घ्या घ्या, माझी परवानगी आहे. टेलर फोन घ्या.